हो, काय शेड येत दिसतात बघ. शिवजन्मभूमीत आपले सहर्ष स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. खरंच भारी आहे एकदम. बघ ना, एवढं वळणवळणाना मला असेच रस्ते भरपूर आवडतात. करायचं तुम्हाला हो. कठीण नसतं, सोपं नसतं. शब्दच फिरले माझे. चालू का? गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला तर आता सकाळचे 6:38 झालेली आहेत आणि आम्ही निघालो आहोत आमच्या ड्रीम राईडला. कारण 1 वर्षानंतर आम्हाला योग आलाय या राईडचा. आणि ही राईड म्हणजे अष्टविनायक राईड आम्ही करतोय, तनू आणि मी. सकाळी आम्ही निघालो आहोत नवी मुंबईहून. नवी मुंबई बेलापूरवरून पहिला गणपती लेण्याद्री. माळशेज घाट आपला पहिला स्टॉप असेल. माळशेज घाटात आपण भेटू लवकरात लवकर. आणि हा एक मध्येच आम्हाला एक शॉर्टकट दाखवलाय. 6 किलोमीटरचा रस्ता आहे. बघू, एकदम गारगार वाटतं इकडे. गारव आहे. बरं झालं आज सरळ रस्त्याने नाही गेलो आपण, इकडनं आलो ते. म्हणजे काहीतरी वेगळं हे मिळालं इथे. सरळ रस्ता तसाच होता MIDC सारखा. इकडे अजून रस्ता बनतोय. वा, फोर्स मध्ये पाणी. ही उल्हास नदी आहे काय? ते ब्राईटनेस वाढवतं म्हणजे जरा दिसेल व्यवस्थित इथे. क्लीन आहे ते थोडं प्रमाणात, तरी एकदमच असं घाण नाही आहे पाणी. नाही, बारवी नदी आहे. बारवी. सॉरी. अरे कसं घर मस्त एकदम असं वाटलं. छान वाटलं ते घर बघून. विटांचं घर. हा बघ, भात. वाव. अरे बापरे. सगळ्यांसोबत चालल्यावर काय वाटतंय. हा स्वतः पण ओव्हरटेक नीट नाही करणार आणि आपल्याला पण करायला देणार नाही ओव्हरटेक, असंच वाटतं. हो, काय शेड येत दिसतात बघ. धोक्याची वळणे, वाहने हळू चालवा. तू त्याला ओव्हरटेक केलं, मी तुला ओव्हरटेक केलं. जाऊ द्यायची गाडी. अरे बापरे, रस्ते खराब आहेत घाटात. घाट चालू पण नाही झाले.
हा तो तर जाणार तसा पण एका. पण चांगला पाहिजे होता रस्ता. म्हणजे बाकी रस्ते तर चांगले गेले आतापर्यंतचे, पण का मस्त दिसतंय ना एकदम. बघ काय स्पॉट होता तो. माळशेज घाटात आम्ही दोघं पण पहिल्यांदाच येतोय. समोरचा व्ह्यू बघा. कसं दिसतंय बघ ना एकदम शेड्स. हे बघ पाणी. कार पार्किंग पण मस्त केलंय. हो मी तुला म्हणून तर म्हटलं होतं. माळशेज घाट. खूपच उंचावर वाटतो हा घाट ना. हे बघ राईटला बघ, लेफ्टला सॉरी. शाबाश. हे बघ सगळे मस्त बसले होते. मस्त फोटो आला असता त्यांचा. वरती मस्त बसले होते.
हो दरड कोसळते तिथे. अजूनही हे आहे बघ, ओलावा पाणी पडतंय. हे बघ दगड पडलेत. हो दगड कोसळ तो तिथे दिसतंय बघ. बापरे खूपच उंच असं हे वाटतंय. हे बघ ते टनल आलं. असं रिसॉर्ट आहे. हा ब्लू डेक रिसॉर्ट आहे आणि चांगलं आहे म्हणजे एकदम आम्ही इथं आता ब्रेकफास्ट केला आणि हे बघा पिंपळगाव जोग धरण आणि एकदम या धरणाच्या बाजूलाच हे रिसॉर्ट आहे. त्यामुळे जो व्ह्यू होता ना तिथून तो मस्तच होता. मी तर रेकमेंड करेन. म्हणजे एवढं मोठं रिसॉर्ट असून पण त्यांच्या ज्या प्राईज होत्या त्या रिझनेबल होत्या. म्हणजे असं काही कमी जास्त असं काही नव्हतं. चला तर आता आपल्या पुढच्या प्रवासाला इथून अर्धा तास दाखवतो लेण्याद्री. वाव वळण बघा मस्त. गणेश खिंड आहे वाटतं ही काहीतरी. हां ही गणेश खिंड आहे. ही गणेश खिंडीत आहोत आपण आता. आपल्याला इकडे जायचं आहे. लेण्याद्री 16 किलोमीटर आहे इथून. ओझर 17 म्हणजे पुढे 10 किलोमीटर. बघा शिवरायांच्या पराक्रमाचे चिन्ह. वा वा काय रस्ता आहे यार. शिवजन्मभूमीत आपले सहर्ष स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. एक वेगळंच वाटतं ना. म्हणजे एक वेगळंच वाटतंय. म्हणजे पहिल्यांदा इथे आलो आहे आणि म्हणजे असं अंगावर असं काय बोलतात तू काटा आल्यासारखं वाटतंय. बघ ना रस्ते पण बघ ना मस्त. खरंच भारी आहे एकदम. बघ ना एवढं वळणं. मला असेच रस्ते भरपूर आवडतात. लेण्याद्री 6 किलोमीटर. अच्छा ओझर इथूनच आहे पुढे. मला वाटलं मागे यायचं आहे की काय. तर आता आपण लेण्याद्री इथून 5 किलोमीटर आहे. अष्टविनायक तीर्थक्षेत्र लेण्याद्री 2 किलोमीटर आहे इथून. पाच मिनिटात पोहोचू.
पहिला गणपती. अष्टविनायकातील 6वा गणपती म्हणजे सह्याद्रीच्या डोंगरातील गुहेत विराजमान असलेला गिरिजाध्वज. लेण्याद्रीच्या दर्शनासाठी गुहेत येताना 307 पायऱ्या पार कराव्या लागतात आणि वयोवृद्धांना वरती नेण्याकरता इथे पालखीचीही व्यवस्था आहे. प्रत्येकी 1,500 रुपये असा इथे दर आकारला जातो. चला उठा चला. पहिल्या गणपतीलाच घाम फुटला. करायचं तुम्हाला हो. कठीण नसतं, सोपं नसतं. शब्दच फिरले माझे. आपलं एजच काय आहे. विशेष म्हणजे आत कोणतीही प्रकाश योजना नसतानाही ही गुहा सतत प्रकाशमान असते. माता पार्वतीने 12 वर्षे तपोसाधना केली होती. त्यानंतर श्रींनी वटुरूपात मातेला दर्शन दिले. यानंतर या गणपतीला पार्वतीचा पुत्र म्हणून गिरिजात्मज असे नाव पडले. अष्टविनायकातील हा एकमेव असा गणपती आहे जो लेण्यांमध्ये प्रकट झाला. लेण्याद्रीच्या पहिल्या गणपतीचं आम्ही दर्शन घेतलं. इथे लिंबू सरबत प्यायलो आणि हे दादा इकडे आहेत, त्यांच्या इथे आम्ही हेल्मेट ठेवले. बघा नाव कसं आपलं? नाव हां विजय ना. म्हणजे आता समजा कोण आलं गेलं तर काही इथे ठेवायला वगैरे काय ना, काय अडचण आहे ना. तेच म्हणून म्हटलं पैसे नसते म्हणजे पैसे कोणी मागतच नाही. पैसे नाही तेच म्हटलं. त्याचेच पैसे तुमच्याकडून घेणार. पाणी वॉटर घेतले हां तेच. लिंबू सरबत पिले हे पिले हेच. बाकी तुमचं सामान किती असेल त्याचा कोणी रुपया चार्ज घेत नाही. तेच नाही मी म्हटलं तुम्हाला की काय म्हणतो तुम्ही नाही. कोणीच नाही घेत, कोणताच दुकानदार घेत. धन्यवाद. समजा लय गर्दी असते तर आम्ही आत पीटी मध्ये. अच्छा म्हणजे तुमची वस्तू आम्ही ठेवून घेतो आम्ही पीटी मध्ये ठेवतो. ती बाईने घेतली पीटी मध्ये ठेवतो. हो असं तुम्ही आले की तुम्हाला काढून देतो. धन्यवाद. हो या. चला पहिल्या गणपतीचं दर्शन झालं. वाजले किती? 1 वाजले. आता इथून ओझर अर्धा तास. चला बसा. 23 मिनटं इथून 15 किलोमीटरवर दुसरा गणपती. आणि आम्ही एका ठिकाणी हेल्मेट ठेवलं होतं. ते दादा पण चांगले होते, त्यांनी आमच्याकडनं 1 रुपया पण नाही घेतला. इकडे राहण्याची सोय आहे. इकडे बऱ्यापैकी हॉटेल भक्त निवास आहेत लेण्याद्रीमध्ये. इथून राईट आहे. हां ओ सॉरी. हा बघा ओझरचा विघ्नेश्वर विघ्नहर गणपती देवस्थान आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. अष्टविनायकातील 7वा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते. ओझरमधील श्री विघ्नहर अष्टविनायकातील सर्वात श्रीमंत गणपती. इथली आख्यायिका अशी: राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला. इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्व यज्ञांमध्ये विघ्न आणण्यास सुरुवात केली. यामुळे ऋषींनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्यासाठी गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपती शरण आला आणि त्याने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांनी घ्यावे व तुम्ही येथेच वास्तव्य करावे. विघ्नासुराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला. 1785 मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी हे देऊळ बांधून यावर सोनेरी कळस चढविला. दुसरा गणपती झाला. तिसरा गणपती झाला. ओझरचा विघ्नेश्वर. आता तिसऱ्या गणपतीकडे रांजणगाव. आईला मग बसायचं आणि गणपती बाप्पा मोरया.
तेवढ्या वेळानंतर ही वळणं आली आहेत, त्यामुळे जरा मूड फ्रेश झालं आहे अजूनच. आणि गणपती मंदिर पण, महागणपती मंदिर पण 13 मिनिटांवर आहे. रांजणगावचा महागणपती. वनक्षेत्र होतं, फॉरेस्ट एरिया होता तो, म्हणून वळणं होती वाटतं. हॅलो, आपण आता 1 मिनिटात पोहोचू रांजणगावच्या महागणपतीजवळ. ते काय मंदिर दिसतंय बघ इथूनच. तो भक्त निवास बघायला हवा आधी. हे काय महागणपती, हा हायवे आहे. तिकडेच आहे भक्त निवास. अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो. या मंदिराचे बांधकाम 9व्या आणि 10व्या शतकातील आहे. श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायला यायचे. आपल्या दोघांचा सेल्फी काढायचा आहे. डन. एक्सक्यूज मी, कॅन यू क्लिक पिक्चर ऑफ अस? हाँ हाँ, थैंक यू सो मच. अभी अष्टविनायक पूरा. हाँ, मुंबई से, नवी मुंबई से स्टार्ट किया. अभी 3 हो गया. आज ही स्टार्ट किया. ये 3rd था. आप अकेले हो क्या, दूसरा भी बाइक वाले हैं? नहीं, सिंगल सर, दोनों ही. कल तक हो जाएगा ना? कल तक तो हो जाएगा. कल होप सो कल होता है, नहीं तो 1 दिन और बढ़ जाएगा, क्योंकि 2 वो रायगढ़ में है ना नीचे, तो उसके लिए वो थोड़ा डिस्टेंस ज़्यादा है ऐसे. थैंक यू. थैंक यू. चलो, अशा रीतीने आमचा 3रा गणपती झालेला आहे. आणि आम्ही प्लॅनमध्ये पण चेंज झालं आहे. प्लॅनमध्ये चेंज झालं आहे, मॅपमध्ये पण चेंज झालं आहे काहीतरी. चला, सिद्धटेकमध्ये आलो. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्यसिद्धीच नेणारा हा सिद्धिविनायक अष्टांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती. पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. चला, तर अशा प्रकारे आमचा एका दिवसात 4था गणपती पण झाला. आणि आता आम्ही निघतोय मोरेश्वर. सॉरी, सगळं घेतलं ना. मोरगावचं मोरेश्वर लय मोठं मंदिर आहे. इथे मग अशी घाबरलो, मला वाटलं रस्ताच नाही आहे की काय समोर. चला, अशा रीतीने आमचा एका दिवसात 4 गणपती झालेले आहेत. तर आता मी जातोय मोरगाव, जे आहे इथून 1 तास 15 मिनटे. आता वाजले आहेत 7:45. बापरे. तर चांगलं बघूया आता, कारण की इथे आपले काही मित्र पण भेटले होते. मित्र म्हणजे रायडर्स होते. त्यातला एक होता देवगडवरून आलेला, वळिवंडे गावातला, म्हणजे आमच्या शेजारचंच गाव. आणि तो दुसरा भाऊच होता, म्हणजे दोघे भाऊच ते. तर ते आम्हाला इथे भेटले. तर त्यांनी सजेस्ट केलं की सिद्धटेकमध्ये तुम्हाला खाण्याला पण काही नाही मिळणार आणि राहण्यासाठीही काही नाही मिळणार. कारण की सिद्धटेकमध्ये आमचा राहण्याचा विचार नव्हता, आमचा विचार रांजणगावमध्ये होता. पण रांजणगावमध्ये तसेही हॉटेल्स पण व्यवस्थित नव्हते, MMTवर कुठेच नाही. तर मी विचार केला पुढे जाऊया. तर इथे आलं, इथे कळलं तर इथे तर अजूनच हे आहे. तर ठीक आहे, आता इथून आम्ही निघतो आहे आणि पुढे
इथून आम्ही निघतोय आणि आता पुढे मोरगावला जातो. इथून 1.25 तास 1 तास दाखवतोय. तर तिथे जाऊन बघू कसं काय आहे पुढे. तर इथे आम्ही जेवलो आता. वाजले 9:45 आणि आता वी आर हेडिंग टुवर्ड्स मोरगावचा मयुरेश्वर. आता इथून दाखवत आहे 47 मिनिट्स आणि गारवा पण आहे. कोणता रस्ता आहे काय काहीच माहिती नाही. बघा ना, सगळीकडे डेन्स फॉरेस्ट आहे. इथे पूर्ण जंगल आहे. इकडे पाऊस पडला की काय? हे बघ ओलं आहे रस्ता, काही कळत नाही. आणि हा छोटासा घाट सेक्शन आहे वाटतं. ओला आहे वाटतं रस्ता. हो, पाऊस पडल्यासारखंच वाटतं. ओलं आहे आणि इकडे पूर्ण जंगल आहे. आजूबाजूला काहीच कळत नाही आहे कुठे. आणि आम्ही फक्त इथे दोघं बाईक राईड करतोय. पूर्ण जंगल ना. घर पण नाही आहे काही कोणतं आजूबाजूला, काहीच नाही आहे. हो, लाईट सगळे सिटी पूर्ण लांब राहिली आहे. सॉरी. रोड चांगला आहे ना, त्यामुळे काय वाटत नाही आहे. इथे रस्ते चांगले आहेत. आम्हाला क्वचित कुठेतरी रस्ता खराब मिळाला असेल, क्वचित तेही. पण बाकी रस्ते हां ते पण काम चालू आहे. पण बाकी तर रोड एक नंबर आहेत. आणि गारवा पण असा ना, थंडी वाजते पूर्ण, कडकड नसते दात. तर इथे एक होमस्टे आम्ही बुक केलं आहे. आता तिथे जातो. इथून लेफ्ट हे का? हां, गुलमोहर. उतर.